काय प्यायचं माहिती आहे ना मी काय म्हणते? पिल्यानंतर काय होत नाही कुणाला माहित नाही. शरीर खराब होतं, लिव्हर खराब होतं, मधलं सगळं शरीर सडायला लागतं, ताकद कमी होते आणि त्याचबरोबर वेगवेगळे रोग त्या ठिकाणी घर करतात. त्या व्यक्तीचं तर जीवन बर्बाद होतच, परंतु घरामध्ये कमवलेला कष्टाचा पैसाही व्यर्थ वाया जातो. आई वडील दुखी होतात, पत्नीही रडते, मुलांकडे कुणी चांगलं बघत नाही. म्हणजे पिणाऱ्या माणसाचं एवढं सगळं वाईट होतं. फायदा एकच होतो की त्याला म्हातारपण येत नाही. कळतंय का? 5G मध्ये बसा, त्याला म्हातारपण येत म्हणजे तो म्हातारा होण्याच्या आधीच त्याचं तिकीट कट होतं. एवढा एकच फायदा आहे, तो म्हातारा होण्याच्या आधीच जातो. पण याला म्हातारा म्हटलेलं माझ्या दृष्टीने योग्य नाही, कारण ज्याला सगळे बॉल मिळण्याच्या आधीच आउट केलं जातं त्याचा जगून काही फायदा. पूर्ण जीवन मिळालं पाहिजे, मग किती पाप केलं किती पुण्य केलं त्याचं गणित कळलं पाहिजे, त्याचं गणित लागलं पाहिजे, तेव्हा जगण्याला अर्थ आहे. त्या ठिकाणी एवढं सगळं वाईट होतं तरी तो व्यक्ती दारू पितो आणि एवढं सगळं पिऊन त्याला कोणी चांगलं म्हणत नाही, म्हणून घरचेही दुखी होतात. कधी कधी आमच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात की जर कुणाच्या घरी गेलं ना, लोक म्हणतात अहो आमच्या मुलाला काही सांगा ना, फार पितो तो, आमचं कुणाचं ऐकत नाही, तुमचं तरी ऐकेल. काय म्हणतात? तुमचं तरी ऐकेल. लोक काय विचारतील याची गॅरंटी, काय विचारतील याची गॅरंटी नाही. काही हेही विचारतात तुम्हाला आई वडील आहे का, मनातल्या मनात म्हणावं लागतं वरून पडलो नाही. आम्ही आहे म्हणजे आई वडील काय विचारतील. हल्ली एकच म्हणतात लोक, सगळ्यात महत्वाचा प्रश्न, महाराज तुम्ही गावगाव फिरतात ना, आमचा अमुक अमुक स्वभाव आहे, मुलगा फार चांगला आहे, तुमच्या बघण्यात एखादी, आता आम्ही हे बघायला फिरायचं का? विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी म्हटले सांगा काहीतरी. 50 जणांचं कुटुंब होतं, सगळे 49 जण माळकरी. बसवलं समोर, म्हटलं चला प्रयत्न करायला काही हरकत नाही. समोर बसवलं, म्हटलं दादा का पिता तुम्ही, चांगलं नाही हे, आणि डॉक्टरांनीही तुम्हाला आता बंद करायला लावलेलं आहे, आणि बघा तुमच्या पत्नी किती रडतायत, तुमचे मुलांनाही वाईट वाटतंय, आई वडीलही तुमचे अतिशय दुखी आहेत, का पिताय तुम्ही? म्हटले दीदी मला ना सोडलेलं आहे. काय म्हटले? सोडलेलं आहे. कळतं का? पूर्वी देवाला सोडत होते, सोडलंय म्हटले मला. समजा एखादा माझ्या लायकीचा आला तर त्याच्या बाजूला बसून जेवणारं कुणीतरी घरात, म्हणून मी आहे म्हटले. म्हटलं काही आवश्यकता नाही, आपण माळ घातली पाहिजे, बाकीचे सगळे जण माळकरी आहे, माळ घाला. आणि काय आहे त्याच्यामध्ये, त्याच्यापेक्षा काजू खा, बदाम खा, गावरान तूप घ्या, दूध घ्या, अक्रोड घ्या, फळं खा, त्याच्यानेही ताकद येते, तेही चांगलं आहे. पुरणाची पोळी खा. त्याने उत्तर दिलं, म्हटले 100 पोळी आणि 1 नळी एका बाजूला. आता का डोकं ढोडता? कारण हे लोक आपल्यापेक्षा हुशार असतात. म्हटले यांची जर कोंबड्या बकऱ्यांची संख्या वाढली तर ती कोण कमी करेल, त्याच्यामुळे त्यांची संख्याही वाढता कामा नये. बाबा रे तू का टेन्शन घेतोस? तो वरचा बघेल ना, कुणाची संख्या वाढवायची आणि कुणाची कमी करायची. फार अवघड हे पिणार, स्वतःचंही हित करत नाही आणि दुसऱ्यांचंही हित होऊ देत नाही, फार अवघड. एक रात्री 1 वाजता पिऊन आला आणि जसा रात्री 1 वाजता पिऊन आल्यानंतर दरवाजाची कडी वाजवली. जशी दरवाजाची कडी वाजवली, आतून पत्नीने रागा रागा सांगितलं जा मरा तिकडे. का आले रात्री? पिऊनच आलेला आहात ना, तिकडेच मरा. म्हटले खरंच मरतो, समोरच्या ओढ्यातच जीव देतो. म्हटले जा जीव द्या. ती मधूनच बोलत होती, तिने काही दरवाजा उघडला नाही. जसा तो गेला ओढ्याजवळ, त्यानेही डोकं चालवलं, मोठाच मोठा दगड घेतला आणि ओढ्यात धप. जसा मोठ्याने आवाज आला तो पटकन पळत पळत आला आणि दरवाजाच्या बाजूला लपला. हिने विचार केला याने खरंच तर ओढ्यामध्ये जीव दिला. तिने पटकन कडी उघडली, धावत पळत आली आणि ओढ्याजवळ येऊन बघायला लागली. ओढ्यात कुणीच पडलेलं नव्हतं. हा पटकन घरात घुसला आणि याने कडी लावून, आतून कडी लावून घेतली. ही बिचारी बाहेरून आता कडी वाजवते. अहो उघडा ना,
आता आलात ना तुम्ही घरात, आता मला येऊ द्या. 1 वाजले रात्रीचे, थंडी वाजते, मला येऊ द्या ना आत. लोक उठतील, लोक जमा होतील, येऊ द्या ना मला आत. त्याने सांगितलं नाही, सगळं गाव जमा होऊ दे, मग मी दरवाजा उघडेल आणि सगळ्यांना देखत विचारेल, एवढ्या रात्री 1 वाजता तू कुठं गेली होती? काय म्हटला? गेलं कोण होतं? हे लई अवघड महाराज. स्वतःचं ही हित करत नाही आणि दुसऱ्यांचं ही होऊ देत. हे अज्ञानी. विठ्ठल विठ्ठल.